मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं 99% काम पूर्ण झालं असून 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल फ्री होणार असल्यानं अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी जाऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली। मी स्वतः इथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झालंय। उर्वरित किरकोळ कामं पुढील काही दिवसात पूर्ण होतील। वेळेत आणि उच्च दर्जानं काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेत, असं ते म्हणाले। सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच व्हायडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आलाय। सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो। 70 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे। हा प्रकल्प पूर्ण करणं म्हणजे एक आव्हान होतं, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हे मोठं आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचं शिंदे यांनी नमूद केलं। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणं आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल। या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील, असा ठाम दावा शिंदे यांनी केलाय। त्यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचं अंतर सुमारे 6 किलोमीटरनं कमी होईल। सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहनं आणि बसना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल। टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही। खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ॲक्सेस कंट्रोल मार्ग ठरलाय। या मार्गामुळे IT, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली। आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखीन वाढणार आहे। या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारखे पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल। यासाठीच या प्रकल्पातील बोगद्यांना देखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतिकृतीप्रमाणे सजवण्यात आलं असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। अशा प्रकारचे प्रकल्प हे केवळ रस्ते नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे असतात। कनेक्टिव्हिटी मजबूत असेल तर उद्योग, IT आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढतात, असं शिंदे म्हणाले। पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ॲक्सेस कंट्रोल रस्त्यांचं जाळं उभारण्यावर सरकारचा भर असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात 7 ते 8 तासात पोहोचता येईल अशी सक्षम दळणवळण व्यवस्था उभारत आहोत, असंही ते म्हणाले। यावेळेला खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, MIDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड आणि MSRDC, एफकॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते। असताना MSRDCने हे चॅलेंज स्वीकारून हा टनेल आणि व्हायडक्ट पूर्ण केलेला आहे। खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी MSRDCचा मंत्री, MSRDC माझ्याकडे होतं आणि उद्घाटनाच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC विभाग माझ्याकडे आहे। त्यामुळे हा योगायोग आहे आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि व्हायडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल। इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले, पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली,
या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता, तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल. लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे एकतर पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, त्यासोबत प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. मात्र साधारणतः 6,700 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले. टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का? टोल वाढणार आहे का या सगळ्या? वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही. पण आपण पाहतोय की किल्ल्याचं स्वरूप किल्ला बघा ना, हे बघा ना आपण इथं, कारण हे 4-5 गड आहे तिथे. आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. ह्या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत, त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRCत केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे.